आज 28 मे सावरकरांची पुण्यतिथी. आज सकाळी सांगायचं राहून गेलं ना. त्यांचं गीत लावलं होतं आज. आता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनीच जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिता. ज्ञातुं ज्ञानरसं हि जयेन जगति, ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण 22व्या श्लोकामध्ये सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 69 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या आणि 69व्या ओवीत असं म्हटलेलं होतं की ना ईश्वरू पाहत आहे, तो भोगवी हे जरी होये, तरी देवची खाये विखोनिया. म्हणजे हा जो तामसी माणूस आहे, हे तामसी जे ज्ञान ज्याच्याकडं आहे, तो काय करतो, ते कशाचाही विचार करत नाही. ईश्वर आहे आणि तो भोग भोगायला लावतो. असं जर खरं सत्य असेल तर मग तो तामसज्ञानी त्या देवादिकांना, त्यांच्या प्रतिमांना सरळ विकतो आणि ते जे द्रव्य मिळेल त्याच्यातून खात राहतो. म्हणजे अन्न खाण्यासाठी तो देव विकायला सुद्धा मागे बघत नाही. अशी 69वी ओवी झालेली होती. गावींचे देवळेश्वर, नियामकची होती साचार, तरी देशींचे डोंगर उगे का असती. अजून त्यांच्या मताप्रमाणे काय मत आहे बघा, की गावींची देवळेश्वरे, गावामध्ये मंदिरं असतात ना, ग्रामदैवत असतात. मग ते जर नियामकाचीच होती साचार, नियामक म्हणजे नियंत्रण करणारे, मग ते जर माणसांचं नियंत्रण करत असतील, नियामक असतील, तर तरी देशींचे डोंगर उगे का असती. मग एवढे देशामध्ये आपल्या जेवढे डोंगर आहेत ते तिथल्या माणसांचं नियंत्रण करणार नाहीत का? कशाला त्यातनं मूर्तीच करायला पाहिजेत किंवा ते देवच कशाला करायला पाहिजे, अशी त्यांची भावना असते. असे खूप लोक क्रॉस करणारे असतात की तुम्ही म्हणता देव आहे, देव आहे, या मूर्तीत आहे. जसं त्या प्रल्हादाच्या वडिलांनी, हिरण्यकशिपूंनी असेच प्रश्न विचारले होते. असेच हे लोक विचारतात, कारण तामसीच वृत्ती आहे ना सगळी त्यांची. आणि मग ते म्हणतात की मग हे डोंगर नाही का नियंत्रण करणार, त्याच्यातनं मूर्तीच कशाला करायला पाहिजे. इतकी त्यांची, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण त्यांची बुद्धी अशी कोती असते. ऐसा विपाये देवो मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे. आत्मा तव म्हणिजे देहातेची. सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या 2 भाग. आत्मा तव म्हणिजे देहातेची. ते आत्मा कशाला म्हणतात? देहातेची. देहालाच आत्मा म्हणतात. म्हणजे आत्मा म्हणजे शरीर आहे. आणि ह्यांच्या दृष्टीनं जे देव आहेत, ऐसा विपाये देवो मानिजे, या तामस ज्ञानानं देव जर मानलाच तर ते काय करतो? पाषाण मात्रची जाणीजे. तो देव फक्त पाषाण प्रतिमेमध्येच आहे, मर्यादित आहे. बाकी त्यांना कुठला इतर जो देव आहे ना, खरा देव आपण ज्याला म्हणतो, तो त्यांना मान्यच नाही आहे. तो पाषाण प्रतिमेतला देव फक्त मानतो. आणि जर त्यांनी तो देव मानलाच तर फक्त त्या पाषाण प्रतिमातला मानणार, बाकी कुठला मानणार नाही. जे गावातील जे प्रमुख देव आहेत, आणि जर ते कर्माबद्दल आपल्या शासन करतील असं म्हणत असतील,
तर ज्या मूर्ती त्या मूर्ती ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात ते डोंगरच का स्वस्थ बसतात, मग डोंगर का नाही सगळ्यांवर नियंत्रण करत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर कदाचित असा देव आहेच असं मानलं तर तो दगडाची मूर्ती आहे असं समजावं, आपला आत्मा म्हणजे देह असंही समजावं. देव मुख्य त्यांना मानायचंच नाही आहे, त्यांच्या दृष्टीनं देव ही संकल्पनाच नाही आहे आणि तो काही नाहीच आहे, तो काही करतो असंही नाही आहे. त्यामुळं तो जर काही करत असेल तर त्यांनी त्या मोठ्या मोठ्या डोंगरांनी सुद्धा नियंत्रण करावं. मग आता हे आत्मा कशाला म्हणतायत? देहातेची. आत्मा तव म्हणजे देहातेची, ते आत्मा हा देहालाच म्हणतात. पुढे ते सांगतात, ये रे पाप पुण्यादिके, त्यांना ह्याच्यातही विश्वास नाही आहे. ये रे पाप पुण्यादिके ते आघवेची धर करोनी लटिके, हितमानी अग्निमुखे चरणे जे का. आता 572वी ओवी चाललेली की जे पाप पुण्य करतो माणूस, येर म्हणजे असंच, जे पाप आणि पुण्य ह्या सुद्धा काय आहे त्यांच्या आघवेची करून हे लटिके, ह्या सगळ्यासुद्धा लटिके म्हणजे खोट्या कल्पना आहेत, मिथ्या कल्पना आहेत. आणि असं मानून हितमानी अग्निमुखे चरणे जे का. आणि मग ते कशामध्ये हित मानतात? सगळं पापपुण्य हे मिथ्याच आहे मानतात, अशी समजूत करून घेतात. आणि हे जे ज्ञान आहे हे सगळं अग्नीप्रमाणे सगळं काही खात सुटतं किंवा चरत सुटतं, असं ह्या ज्ञानाचं सर्वस्व आहे. किंवा एकूण सार काय आहे त्या ज्ञानाचं? तर हितमानी अग्निमुखे चरणे जे का. चरणे जे का, चरण म्हणजे चरणे असंच म्हणायचं तिथे. खात, अग्नी कसा काहीही खात बसतो, काहीही चरत बसतो, त्याला सगळं स्वाहा करायला आवडतं. मग प्रमाणे हे सगळं काही चरतच बसतात, म्हणजे त्यांनाही काहीही मिळालं तरी खात बसतात. तो जो काही असे विचित्र आजार होत आहेत बरं का हल्ली वृद्धांना. म्हणजे मी ऐकलं की घरातल्या कुठल्याही वस्तू ते खायला लागतात, काहीही, अगदी दागिनेही खातील, असं काय जे असं आपल्या पडलेलं असतं, ठेवलेलं असतं, लहान मुलांची काय वस्तू असतात, छोट्या छोट्या मुलींच्या असतात, हेअरपिन असतील, काय काहीही ते गिळू शकतात. म्हणजे हे सगळं तमोगुणाचंच लक्षण आहे. त्यामुळे ते अग्नी जसं सगळं काही स्वाहा करतो, तो काही बघत नाही हे लहान आहे मोठं आहे, काय आहे, चांगलं आहे वाईट आहे, तसं हा प्रत्येक गोष्ट खात बसतो, सेवन करत. आता त्याचे डोळे कसे आहेत बघा. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतिती पुढी जया. जे दिसतंय तेच खरं मानायचं. चामाचे डोळे, चाम म्हणजे परवाई गेला होता विषय, चाम म्हणजे आपली कातडी. तर हे जे कातडीचे डोळे आहेत म्हणजे चर्मचक्षू म्हणतो आपण त्याला, तर चर्मचक्षू जेवढं काही त्यांना जेवढं दिसतं, ते जेवढं पाहू शकतात तेच सत्य आहे. जे इंद्रिय गोडी लाविती तेची साच, साच म्हणजे सत्य, हे प्रतिती पुढी जया. आणि त्यांना असा ज्याचा पक्का प्रतिती म्हणजे अनुभव आहे. काय अनुभव आहे? की जे डोळ्यांनी दिसतंय, जे प्रत्येक इंद्रियांनी समजतंय तेच खरं आहे. इंद्रियांना जेवढ्या पदार्थाची गोडी लागेल तेवढंच खरं आहे. इंद्रिये गोडी लाविती त्याची साच हे प्रतिती. साच म्हणजे सत्य आणि प्रतिती म्हणजे अनुभव. म्हणजे इंद्रियांना ज्याचा अनुभव येईल, ज्याची गोडी लागेल तोच खरा आहे किंवा ते सत्य आहे, असं त्याचा पक्का अनुभव आहे. पुढी जया किंबहुना ऐसी प्रथा. प्रथाचा अर्थ वेगळा घ्यायचा इथे. आपण मराठीत ज्या आपल्या परंपरा, प्रथा तो शब्द नाही. प्रथा म्हणजे पुन्हा बुद्धीच. किंबहुना ऐसी प्रथा म्हणजे अशी बुद्धी. खरं एक प्रमा शब्द असतो म्हणून इथे त्यांनी प्रथाच वापरलेला. वाढती देखसी पार्था,
आणि मग ती कशी आहे तर वाढती देखसी पार्था, ती बुद्धी जशी तुला दिसतीये किंवा जशी काढली जाती आहे, जशा रेषा असतात आकाशात, ध्रुवाची वेली वृथा आकाशी जैशी. आता आकाशामध्ये असे वेगवेगळे आपल्याला रंग रूप आकार दिसत असतात. मग त्या जशा धुराच्या रेषा, इथं धुवाची म्हणले ना, धुवा म्हणजे धूर, धुवाची वेली, जणू काही धुराच्या या रेषा अशा लांबलचक वेलीसारख्या पसरलेल्या असतात आणि त्या आकाशाच्या दिशेनं जातात, पण त्या व्यर्थ आहेत, वृथा आकाशी जैसी. तशी ही तामसाची जी वैचारिक दिशा आहे किंवा मानसिक बुद्धी आहे, किंबहुना ऐसी प्रथा, तर त्याची जी बुद्धी आहे ती सगळी निरर्थक आहे, खोटं आहे सगळं, ते खरं काहीच नाही आहे, तथ्यच नाही त्याच्यामध्ये. पण त्याला जी धुराची रेषा दिसतीये तीच जणू काही आकाशाची दिशा आहे. धुराप्रमाणे आकाशाच्या दिशेनं सगळ्या गोष्टी त्याच्या व्यर्थच जातात, त्याला सगळ्या गोष्टी व्यर्थच वाटतात, खरं काहीच नाही, तथ्यच नाही म्हणतात बघा. काही लोक म्हणतात हे तुमच्या बोलण्यात तथ्य नाही, दाखवता येतात काही तथ्य नाही. याच्यावरच्या ओव्या बघूया. खाली 1000पर्यंत झाल्या होत्या. तरी देवासीच, ही ओवी फक्त घेते पुन्हा. तरी देवासीच विकोनिया खाय, म्हणे करी काय कोण माझे, देऊळामधील पाषाणाची मूर्ती, होय भोगविती कर्म फळ. तरी ते पर्वत राहोनिया स्वस्थ, होती असमर्थ शासनिका, यदा कदा ऐसा मानी जरी देव, तरी मनी भाव पाषाणाचा. ते छान आहे गाणं. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ते त्याला त्यांच्या दृष्टीनं असं असतं, लाकडाचा देव त्याला आगीचं भय, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव, देव शानी पावायचा नाही रे. तसं त्यांचं म्हणणं आहे की मानी यदा कदा ऐसा, यदा कदा ऐसा मानी जरी देव, तरी मनी भाव पाषाणाचा. नमस्कार करतील, प्रणाम म्हणतील, दगडाचा देव आहे तो, धोंड्याचा देव आहे, त्याला काय आहे, त्याच्यात काही नाही आहे. आणि देहासीच आत्मा ऐसे म्हणे, भोगाविण नेणे साच काही, पाप पुण्यादिक मानोनील टीके, एकहित देखे भोग्य जाती. अजून या काही व्हायच्यात आपल्या ओव्या. पुढच्या बघूया ओव्या. कोरडा ना बोला उपेगा आथी गेला, तो वाढोनी मोडला भेंडू जैसा. आता तुमच्यापैकी कोणी असतील वनस्पती तज्ज्ञ, त्यांना हे भेंडूचं जे काय वनस्पती आहे कळेल. तर ती कशी असते, तो भेंडू कसा असतो, भेंड्याचा वृक्ष. आणि मला भेडा माहिती आहे, हिरडा भेडा आवळा, पण इथे भेंडा म्हणलेला आहे, अनुस्वार आहे त्याच्यावर. तर तो कोरडा ना ओला, तो आतून पोकळ असतो आणि कोरडाही नसतो आणि ओलाही नसतो. उपेगा आथी केला, त्याचा काही उपयोगही नसतो, काहीही उपयोग होत नाही. तो वाढीला मोडला भेंडू जैसा, नुसता प्रचंड वाढतो आणि नंतर तो मोडून जातो, उन्मळून पडतो, त्याचा काही उपयोग नाही. पण नाही तर मग आयुर्वेदानं म्हणलेलं की नास्ती मूलम अनौषधी, कुठलंही ज्याला मूळ आहे अशी अनौषधी वस्तू हेच नसते, वनस्पतीच नसते. प्रत्येकामध्ये काहीतरी औषधी तत्व असतं, औषधीच असते. पण आता इथं म्हणतायत हे जे भेंड्याचं झाड आहे, वृक्ष आहे,
तो आतून बाहेरून कोरडा ओला सगळा, कोरडा नाही किंवा वाळलेलाच असतो, तो कोरडाच असतो, ओला नसतोच, आणि अगदी पोकळ असतो. तसंच अजून दुसऱ्या याचं उदाहरण देत आहेत. पुढचं उदाहरण बघा. नाना उसांची कणसे, कान पुसके माणूसे, बन लागले जैसे साबरीचे. आता इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत की एखाद वेळेला हे असं तुरे आलेलं, उसाला नुसते तुरे येतात बघा, तर ते निरुपयोगी असतात. जे उसाला आलेले अनेकविध तुरे, किंवा जे नपुंसक शब्द वापरलेले आहे त्यांनी. का नपुंसक आहे माणूस? हे नपुंसक माणसाचाही काही उपयोग नाही आहे, त्याला षंढ असेही म्हणतात. आणि बन लागले जैसे सावरीचे, आणि बन म्हणजे वन, वनच्या वन, हे सावरीचं जे वाढलेलं अफाट वन असतं त्याचाही काही तसा उपयोग नसतो, बन म्हटलंय किंवा वन. आणि गळास्त अथवा गळास्त न शेळीचे, शेळीच्या इथे बघा कोळी हे असते, स्तनासारखं लुंबत असते, तर ते जे गळ्याशी आलेले स्तन असतात तेही निरुपयोगीच असतात. तसं यांचं सगळं ज्ञान, यांची बुद्धी, यांचं सगळं कर्म हे सगळं निरुपयोगीच असतं. तैसे जे वायाणे गोसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. त्याप्रमाणे हे जे ज्ञान आहे हे ओसाळ म्हणजे आपण वायफळ म्हणतो, निरर्थक. आणि वायाणे म्हणजे वाया गेलेलं किंवा वायफळ, याला वायफळ, वायाणेला वायफळ म्हणू. आणि ओसाळ म्हणजे उजाड. ओसाड म्हणतं, डच्या विजळ येतो, तर ओसाड म्हणजे उजाड असतं. म्हणजे ह्याचं जे ज्ञान आहे, हे तामस ज्ञान, हे उजाड आहे आणि वायफळ आहे. तया ते मी म्हणे तामस ज्ञान, त्याला मी तामस ज्ञान असं म्हणतो. तेवढ्याच ओळख. त्याची सत्य ऐसा करीजे निश्चय, तामस ते होय ज्ञान पार्थ. जेथ ऐसी वाढे देहभोगी असता, धूम्रवेली वृथा नभी जैसी. आकाशात नुसते वेलासारखे किंवा ह्याच्या धुमाच्या रेषा असतात, धूम्रवेली म्हणजे धुराचीच वेल असं दिसतं फक्त, वरवर जातीये म्हणून. त्याची सत्य ऐसा करीजे निश्चय, तामस ते होय ज्ञान पार्था. जेथे ऐसी वाढे देहभोगी असता, धूम्रवेली वृथा नभी जैसी. कोरडा ना ओला उपयोगा आला, वाढोनी मोडला भेंड जैसा. एक प्रकारचा वृक्ष आहे भेंडाचा वृक्ष. उसाची कणसे ही जडी माणसे. नपुंसकला त्यांनी तो शब्द वापरला, नपुंसक. किंवा वन जैसे साबरीचे. साबरी म्हणजे काटे निवडुंग, तर काटे निवडुंगाचं वन असलं तर त्याचाही काही उपयोग नाही. बाळकाचे मन चोरट्याचे धन, किंवा गळास्तन शेळीचे. शेळीचे ते अजास्तन म्हणतात, त्याचा काही उपयोग नसतो, निरर्थकच असतात. आणि म्हणून या प्रकारे सगळ्या जे काही असं ज्ञान आहे हे तामस ज्ञान असं म्हणतात. आता ते ज्ञान अजून एक 5-6 उभे आहेत, मग हे तामस ज्ञानाचं प्रकरण संपणार आहे. मग सात्विक कार्य बघायचे आपल्याला. किती वेळ आहे अजून. तेही ज्ञान या भाषा, बोली जे तो भावो ऐसा, जात्यंधाचा जैसा डोळा वाढू. आता ह्या तामस अज्ञानाचं अजून रूप कसं आहे
तर तेही ज्ञान या पार्थ. वास्तविक हे असं सगळं, त्याला आपण बोगस म्हणा किंवा निरर्थक म्हणा, असं जे रूप आहे हे सगळं खरं ज्ञान म्हणताच येत नाही त्याला, पण तरी म्हणायचं आहे की ते ज्ञान आहे. ते अज्ञानाचं रूप आहे खरं, पण त्याला आपण ज्ञान म्हणतो. बोली जेतो भाव ऐसा जात्यंध्याचा. आता जो जात्यंध असतो म्हणजे जन्मताच अंध आहे, तसा त्याला म्हणले जैसा डोळा वाडू. त्याचा डोळा किती मोठा आहे, टपोरे डोळे आहेत, छान आहे, पण त्याला दिसत काहीच नाही ना, म्हणजे असून अडचण नसून खोळंब आहे. तर असाच डोळा आहे त्याचा जात्यंधाचा, त्याचा काही उपयोग आहे का हो? त्याला जन्मताच तो आंधळा आहे, त्याला काही जगातलं दिसलेलं नाही आहे, पाहिलेलं नाही आहे. म्हणून तसंच आहे हे जात्यंध, म्हणजे तसे हे जात्यंध तामस ज्ञानसुद्धा असंच आहे की निरर्थक आहे. त्याला ज्ञान म्हणणं चुकीचं आहे, खरं ते अज्ञानच आहे. किंवा अजून उदाहरण देतात, का बधिराचे नीट कान अपेयान पान तैसे आडनाव ज्ञान तामसा तया. आता बधिराचे नीट कान, अहो बहिरा आहे, त्याला ऐकू काहीच येत नाही, पण डोकं काय सुंदर आहेत, मोठे आहेत, अगदी टपो हे आहेत, चांगले आहेत. ते व्यवस्थित दिसायला बाहेरून कान अवयव चांगला आहे हो, पण ऐकण्याची जी क्रिया आहे, शक्ती आहे, तीच त्याच्याकडे नसते. म्हणजे असं वर्णन आपण करतो की ते निरर्थकच आहे. काय सुंदर आहेत डोळे म्हणायचे, काय उपयोग आहे, पण त्याला ऐकूच येत नाही. डोळे पाहता येत नाही, कानाने ऐकू येत नाही. तैसे आडनाव ज्ञान तामसात तया. तर आडनाव म्हणजे अज्ञान, तशा त्याच्या त्या अज्ञानालाच आपण काय म्हणतो, ज्ञान म्हणतो. आणि अजून पुढे एक दिले उदाहरण, अपेया नाव पान. अपेय म्हणजे जे पिऊ नये असं. अपेय अज्ञान म्हणजे काय, ज्ञान नाही ते. तसं अपेय म्हणजे जे पिऊ नये ते, पण त्याला काय काय पिऊ नये, मद्य. तर त्याला मद्यपान म्हणतात. अगदी छान पान शब्द वापरतात, म्हणजे पिण्याची जी गोष्ट आहे ती. पण त्याचा काही उपयोग आहे का, ते अपेय आहे. तसं हे तामस ज्ञान. हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान नो हे जाणावे डोळसा तम. आता असं म्हणतायत की किती हे अपेयाला नाव दिलं, पान दिलं, तसं आडनाव ज्ञान ते झालं. हे असो किती बोलावे, आता तुम्हाला किती सांगावं तामस ज्ञानाबद्दल. तरी ऐसे जे देखावे, तरीसुद्धा तुम्हाला जे पाहायला मिळतंय, तुम्ही जे बघता आहात, तर ते ज्ञान नाहीच आहे. मग ते काय आहे, ते ज्ञान नो हे जाणावे डोळ सातम. ते ज्ञान नाहीच आहे, उलट ते काय आहे, अज्ञान आहे, गडद अंधकार आहे, असंच तू समज. म्हणजे डोळस माणसाला, तो माणसाचा तो अंधारच आहे, म्हणजे ते अज्ञानच आहे. केवळ काळाकुट्ट अंधार म्हणतो ना, तसा गडद अंधार म्हटलेला आहे त्याला. एवं तीही गुणी भेदले यथा लक्षणी, ज्ञानश्रोते शिरोमणी दाविले तुझं. आता अर्जुनाला विशेषण दिले, ज्ञानश्रोता शिरोमणी. ज्ञान ऐकणाऱ्यांमधला शिरोमणी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे तू. म्हणून अरे श्रोत्यांच्या शिरोमणी, एवं तिन्ही गुणी भेदले यथा लक्षणी. तुला या प्रकारात मोडणाऱ्या ज्ञानाचे सात्विक, राजस आणि तामस असे ज्ञानाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात, आणि मग त्याच्यावर प्रकाश पडतो, त्यामुळे त्या दृष्टीला पडतात. हे मी तुला आता सांगितलं. पुढे अजून एक उदाहरण देतात. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे निधनुर्धरा, प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया. ह्या अज्ञानी लोकांच्या क्रिया ह्या कधी दिसतात, उजेडात आपल्याला सगळ्या दिसतात. ज्ञानामुळे त्या दिसू शकतात.
आणि त्या कशामुळे दिसतात तर हा काय म्हणू आपण, प्रकाशे गोचर, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांना दिसणारं असं जे ज्ञान आहे, जे दिसू शकतं, इंद्रिय गोचर म्हणतो आपण. इंद्रिय गोचर, इंद्रियांना दिसतं, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला सगळ्या दिसतात. ते ज्ञान नो हे जाणावे डोळाने, ते मग एवं तिही गुणी भेदले यथा लक्षणी, ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझं आता याची त्रिप्रकार, ज्ञानाचे नि धनुर्धर प्रकाशे होती गोचर करत याच्या क्रिया. मग प्रकाश आल्यामुळे ह्या सगळ्या त्याच्या क्रिया गोचर म्हणजे आपल्या इंद्रियांना समजू लागतात, दिसू लागतात. म्हणून कर्म पैगा अनुसरे तिही भागा, मोहरे झाली अवोघा पाणी जैसे. तसं पाणी समोर आलेल्या प्रवाहाला अनुसरून वाहू लागतं. मध्ये जर प्रवाह आला तर त्याच्यात ते मिसळलं जातं. त्याप्रमाणे त्याची ज्ञानत्रय वशे, 3 प्रकारचं ज्ञान सांगितलं. ज्ञानत्रय वशे म्हणले म्हणजे 3 गुणांच्या ताब्यात असलेलं, किंवा त्या 3 कर्म म्हणजे 3 कर्मांनी जे वाटलं जातं असं हे जे कर्म आहे ते तुला आता सांगणार आहे. त्याची ज्ञानत्रय वशे त्रिविध कर्म जे असे ते सात्विक तवयसे परिसाली. 3 प्रकारची आता कर्म आहेत. आत्तापर्यंत 3 प्रकारची ज्ञानं सांगितलेली आहेत, ज्ञानांचे 3 प्रकार. आता तुला कर्माचे 3 प्रकार मी सांगतो. ज्ञानाच्या 3 प्रकारामुळं त्रिविध होतं. काल आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं की जे ज्ञान होते तेच पुढे कर्ता म्हणूनही त्याच्यामध्ये परिणत होतं म्हणा, किंवा कर्त्याच्या रूपात ते सगळं मी केलं म्हणायला लागतं ज्ञान झाल्यावर. मग आता त्रिविध कर्माचं लक्षण सांगणार आहे. त्याची ज्ञानत्रयवशे त्रिविध कर्म हे असे, तेथ सात्विकत्व ऐसे परिसाथी. सगळ्यात नेहमी प्रेफरन्स दिला आहे सात्विकला, म्हणून ते सांगतात की त्रिविध कर्म आहे, पण त्यातलं जे सात्विक आहे ते मी तुला परिस म्हणजे तू ऐक. आपल्याला फक्त एकच परिस माहिती आहे, लोखंडाला लावलं की सोनं होतं. कुणाला मिळालेलं आहे त्याची कथा माहिती असेल ना तुम्हाला, नामदेवाची मागे सांगितलेली. की नामदेवाकडे काही जास्त घरात काहीच नसायचं मुलाबाळांना खाऊ घालायला. एकदा तो कुठेतरी बाहेर गेला असेल दिवसभर कामाला, किंवा कुठे ध्यानाला काही बसला असेल, आणि त्याची बायको जी असते तिची शेजारीनंतर मैत्रिणी तिला बोलवते, काय गं म्हणते, काय चाललंय. ते बघ माझं घर सगळं कसं भरलेलं आहे छान. मग कशाने भरलेलं आहे तर म्हणे मला आमच्या घरामध्ये एक असं छोटा दगड आहे म्हणे, आणि त्या दगडाला तो दगड ज्याला लावूस लोखंडाला की त्याचं होतं सोनं. मग रोज माझ्याकडं सोनं मिळतं, मी रोज विकते. बघा आता इतके मिळत होतं ती कशी विकत होती, आणि माझा सगळा संसार चालवते. याला हिलाही वाटतं नामदेवाच्या बायकोला आपणही आणावा तो दगड. ती म्हणते मला 1 दिवस देतेस का थोडासा, आपण कसं म्हणतो 15 मिनिट द्या मला. पोरी म्हणतात आमच्या आल्यावर, ताई तुमचा फक्त मला मोबाईल द्या, त्यांना खेळायचा असतो. तसं ती म्हणते मला 5 मिनटं किंवा 10 मिनटं तुझा तू दगड दे. ते बिचारी परसाची बायको असते, ती आणून देते. आणि हिनं पाहिलं तर कशाला लावून पाहिलं लगेच सोनं झालं, याला लावून पाहिलं लगेच सोनं झालं. 2-4 वस्तूला लावून घेतलं आणि तो दगड ती तिच्याकडेच ठेवून घेतला. तिला द्यायची विसरलीच ती. मग त्याच्यात सगळं तिनं सामान आणलं, ते सोनं म्हणून विकलं, सगळा बाजार केला, छान पक्वान्नाचा बेत केला, आणि नामदेव येऊन जेवायला बसला. घमघमाट सुटलेला. म्हणतो आज काय आहे आपल्याकडं बघा तर. म्हणते छान आनंदात जेवा, आणि जेवायला बसला आणि विचारतो काय गं कसं काय हे कुठून आणलं एवढं सगळं. मग ती सांगते खरी परिस्थिती की त्या परसाच्या बायकोकडनं मी आणला तो दगड, परीस म्हणजे, आणि तो आणला आणि हे असं ह्या वस्तूंना लावला तर त्याचं सोनं झालं. मग त्या विकले आणि घेऊन आले म्हणे सगळा बाजार. तो उठतो आणि तो दगड घेतो आणि फेकून देतो. जवळच असतं घर, चंद्रभागेमध्ये फेकून देतो. तो म्हणतो तुला हे उद्योग कोणी सांगितलं. आता ती परसाची बायको आली थोड्या वेळाने, अगं दे ना माझा दगड. मग ती सांगते की यांनी रागवून तो दगड दिला फेकून. तो परसा येतो धावत.
तो असं कसं नामदेवा तू केलं, एवढी माझी इस्टेट होती महत्त्वाची आणि ती तू टाकून दिलीस. नामा म्हणतो ठीक आहे, तुझा एक दगड होता ना, मी तुला देतो दगड. नामा जातो, नदीमध्ये जातो, अशा हातात जेवढे आले दगड तेवढे घेतो, म्हणतो घे हे तुला. तो म्हणतो मला एक इतके नको, ते घे म्हणे, तुझ्या एकाच्या मोबदल्यात 10 घे, म्हणजे जेवढे हातात आले तेवढे घे. तो घरी जाऊन बघतो तर प्रत्येकाचं सोनं होतं, प्रत्येकाला, म्हणजे सगळे दगडच परेस होते ते. मग त्याच्या लक्षात आलं की ही खरी ताकद आहे आपल्या बुद्धीची, मनाची. आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्याच वाटतात ना, पण तो म्हणेल तर होऊ शकतं. आणि मग तो ते सगळे दगड त्याला देऊन टाकतो, तो टाकून देतो, म्हणतो आता आजपासून मी सुद्धा भगवंताची चांगली भक्ती करणार. तर असं इथे म्हणून ते सांगितलं. ज्ञानाचे न्य आता याची त्रिप्रकारा, ते झालं. ज्ञानाचे निधनुर्धरा प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया. आता कर्त्यांच्या क्रिया या गोचर होणार, म्हणजे इंद्रियांना दिसणार. म्हणून ही कर्मपैगा अनुसरेती ही भागा, म्हणून कर्मसुद्धा हे 3 भागात विभागलं गेले. आणि मोहरे झाली ओघा पाणी जैसे. आता पाणी काय करतं की कुठेही असा ओघ दिसला की त्याच्याबरोबर ते पुढं पुढं वाहत जातं, म्हणजे ते काही थांबत नाही कुठे. त्याप्रमाणे तसे हे ज्ञानत्रय वशे त्रिविध कर्म हे असे. ज्ञानाला वश झालेले जसं 3 प्रकारचं ज्ञान आहे, तसं हे 3 प्रकारचं कर्म आहे. त्यातलं ते सात्विकत्व ऐसे परिसाथी, त्यातलं जे सात्विक ज्ञान आहे ते तू आधी ऐक. पहिल्यांदा असं तो सांगतो, म्हणजे भगवंत सांगतात, म्हणजे ज्ञानदेव सांगतात की परिसचा अर्थ ऐकणे. आपण परिसवरनं परिसकडे गेलो, ते केवळ शब्दाचं सामर्थ्य. म्हणून तैसे जे का स्वैर निरर्थक ज्ञान धनंजया जाण तामस ते. नावापुरतीच जन्मांधाची दृष्टी तैसाची किरटी भाव येथे. अपेयासी पान, म्हणजे जे प्यायचं नाही त्याला पान म्हणतात. ऐसे नाव देती कान जैसे होती बहिऱ्याचे. तैसे ह्या तामस ज्ञाना लागी फोल. ज्ञान हे केवळ आड नाव, म्हणजे ज्ञानालागी हे तामज्ञान फोल आहे, त्याला आडनाव म्हणजे ते अज्ञानच म्हणलं पाहिजे. ते चुकीचं नाव म्हणतात. आड नाव का आपल्याला म्हणले ते इथं कळते बघा. आता असो आता पार्था बोलू किती काही, ऐसे जे काही देखशील. अरे पार्था, तर तुला किती सांगू, कशाचं काय सांगू. नका तया नको देऊ ज्ञान ऐसे नाम. मग या तामस ज्ञानाला तू ज्ञान म्हणूच नकोस रे. डोळस ते तम जाण पापा, आणि डोळसपणानं तू ते तम म्हणजे सगळं अज्ञान समजून घे. असो त्रिगुणांनी भेदले म्हणून झाले असे ज्ञान त्रिविध जे. हे त्रिगुणांनी भेद झाले म्हणून याला त्रिविध म्हटले ज्ञानाला. ह्याची त्रिप्रकार ज्ञानाच्या प्रकाशे कर्त्याची ती दिसे क्रिया तेथे. असेच 3 प्रकार कर्माचे कर्त्याचे दिसतात. आणि जैसे भिन्न भिन्न ओघिवा हे नीर, तैसे त्रिप्रकार कर्म ही. जसे पाण्याचे वेगवेगळे ओघळ दिसतात ना, ओघ दिसतात, प्रवाह दिसतात, तसे या कर्त्याचे आणि क्रियेचे 3 प्रकार आहेत, भिन्न भिन्न आहेत. ते तू आता समजून घे असं म्हणतात. 121 म्हणजे 1021 ओव्या झाल्या. उद्याच्याला 1-2च आहेत खरं. अर्जुना त्रिविध ज्ञानाची या योगे कर्म होऊ लागे त्रिविध ते. तया माझी कर्म होय जे सात्विक, तुझं सांगू ऐक त्याची आधी. तुला आता कर्माचे 3 प्रकार आहेत ते मी सांगतो असं आपल्याला ज्ञानदेव सांगतायत, म्हणजे भगवंत सांगतायत. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं
वंदे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित निणती कोडी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत निवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर।